ब्लड प्रेशर आहे की नाही किंवा डॉक्टरकडे आल्यानंतरच तो वाढलाय का असं आपल्याला शंका येते. आणि ही खरंच गमतीदार गोष्ट आहे की ज्याला आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो, म्हणजे पांढरा जगला घातलेलं डॉक्टर बघितलं की कुणाचंही ब्लड प्रेशर वाढतं, माझं सुद्धा. तर हे ब्लड प्रेशर काही काळापुरतं वाढतं. आपण ते रेस्ट घेऊन 2-3 रीडिंग घेतल्यावर आपल्याला खरंच कळतं की हे वाढलंय की नाही. एवढं करून पण समजा तुम्हाला वाटतच असेल की डॉक्टरकडे गेल्यावरच वाढतं, तर एक इक्विपमेंट अवेलेबल आहे ज्याला आपण 24 आवर्स ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा जो इलेक्ट्रॉनिक बीपीचा कफ आहे तसाच कफ असतो, त्याचं छोटंसं मशीन आपण कमरेला बांधतो आणि त्याला प्रोग्राम केलेलं असतं की ठराविक वेळेनंतर ते ब्लड प्रेशर घेतं. 24 तास कंटिन्यू घेत राहतं. येस. दिवसाच्या वेळेला ते अर्धा तासाला घेऊ शकतं. रात्री झोपेत डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण तेव्हा 1-1 तासाला सेट करतो आणि मग 24 तासानंतर आपण ॲनालाइज करतो की कुठल्या याला ब्लड प्रेशर वाढलं होतं, कुठल्या याला कमी झालं होतं, झोपेत असताना ते ब्लड प्रेशर खाली येतंय का. म्हणजे थोडक्यात आपण हे जज करायला बघतो की अँझायटीमुळे जे बीपी वाढलाय, आयदर ते डॉक्टरकडे गेल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा इतर कारणांमुळे, ती अँझायटी जेव्हा झोपेत काम नाही करत त्यावेळेला खरोखरच ब्लड प्रेशर वाढलंय का. हे सगळ्यात छान परिमाण म्हणू शकतो आपण की झोपेत तुमचा ब्लड प्रेशर, जेव्हा तुमची अँझायटी, फिजिकल एक्झर्शन काम करत नसतं त्यावेळेला ब्लड प्रेशर जास्ती आला तर तो जास्ती असं मानायला हरकत नाही.